विधायक संजय केलकर की उपस्थिति में ठाणे रेलवे स्टेशन पर रेल यात्रियों ने भारतीय रेलवे का 172वां जन्मदिन बड़े उत्साह के साथ मनाया। इस अवसर पर रेलवे यात्री संघ के देशमुख, पूर्व नगर सेवक भरत चव्हाण, ठाणे रेलवे स्टेशन मास्टर, अधिकारी और बड़ी संख्या में रेल यात्री उपस्थित थे। विधायक केलकर के निरंतर प्रयास के कारण ठाणे में चलने वाली पहली ट्रेन का इंजन ठाणे रेलवे स्टेशन पर रखा गया है। ठाणे निवासियों और रेल यात्रियों ने इस संबंध में अपनी चिंता व्यक्त की है। ठाणे रेलवे स्टेशन पर रखा रेल इंजन क्षतिग्रस्त हो गया है। केलकर ने रेलवे का 172वां जन्मदिन रेल इंजन पर हार फूल अर्पित कर रेलवे कर्मचारियों को उपहार वितरित किया गया। उन्होंने कहा कि मेरी पहल पर यहाँ सौंदर्यीकरण का काम किया गया है और रेलवे तथा रेल यात्रियों के लिए जो भी आवश्यक होगा वो करते रहेंगे। आज अत्यंत ठाणेकरांचा पण आनंदाचा दिवस आहे की 172 वर्षापूर्वी बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे धावली आणि ती ठाण्याला पहिल्यांदा आली आणि त्या रेल्वेचे इंजिन देखील या ठिकाणी आम्ही सजवलेलं आहे, स्टेशनच्या समोर ठेवलेला आहे। हा ठाण्याचा एक मान आहे, मानबिंदू आहे, हा ऐतिहासिक ठेवा आहे। ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, तसं या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत। रेल्वे ही त्याच्यामधलाच एक मोठा ठेवा आहे की देशामध्ये आता मेट्रो आहेत, निरनिराळ्या प्रकारचं रेल्वेची जाळी तयार होत आहे, ठाण्यालाही येते, पण पहिली देशामधली रेल्वे जर कुठे पहिली आली असेल तर ती ठाण्याला आली आणि त्याचा ठाणेकरांना खूप सारखा अभिमान आहे, आनंद आहे आणि त्याच्यामुळे आज हा प्रवासी संघटना असेल किंवा ठाणेकर सगळेच आम्ही हा दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा करतो की 172 वर्षे या रेल्वेच्या वाढदिवसाला झालेली आहे। पुढच्या काळामध्ये रेल्वेच्या संबंधी अनेक सुधारणा जरी झालेल्या असल्या तरी वाढत्या लोकसंख्येच्या समोर ठेवून अनेक सुधारणा करण्याचा संकल्प हा देखील सरकारचा, केंद्र सरकारचा आहे आणि त्या दृष्टीने देखील आम्ही प्रवासी संघटना असतील किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत।